मुंबई महापालिकेला आज विरोधी पक्षनेते मिळालेले आहेत। महापालिकेच्या महासभेमध्ये विरोधी पक्षनेत्यांची घोषणा करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपद किशोरी पेडणेकर यांना मिळालेले आहे। पेडणेकरांच्या रूपाने महापालिकेला पहिली महिला विरोधी पक्षनेता मिळाली। मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अमेय घोलेंच्या निवडीच्या घोषणेनंतर सभागृहात गदारोळ झाला। ठाकरेंच्या नगरसेवकांनी 50 कोकेच्या घोषणा देताच शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव आक्रमक झाल्या। तुमचे घोटाळे काढू का असा सवाल तृष्णा विश्वासराव यांनी उपस्थित केला। धाराशिव जिल्ह्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। परांडासह उमरगा इथल्या 2 अपक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पक्षात गेले। लोणी गटातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार राणी रेवनाथ ढोरे त्याचबरोबर तुरोरी गटाच्या अर्चना युवराज जाधव या भाजपमध्ये गेलेल्या आहेत। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीवरून सुरू झालेला भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आता हळूहळू निवळू लागलाय। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या सावंत समर्थक कार्यकर्त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे। पक्ष कार्यालयाबाहेर आणि राजकीय नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर यापुढे आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार नाही। पुढे अशा घटना होणार नाही त्याची काळजी घेणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय। आमच्याकडे जी तक्रार आली त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेत। काही पूर्वनियोजित घटना नव्हती असंही त्यांनी म्हटलंय। सांगली महापालिकेकडून शहरातल्या अतिक्रमण विरोधातली मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे। शहरातील विश्रामबाग इथल्या मिरज रोडवरील खोक्यांचं अतिक्रमण काढण्यात येत आहे। नशेखोरीचा ठपका ठेवत आयुक्त सत्यम गांधींकडून ही कारवाई करण्यात येते, मात्र त्याला मनसे आणि दुकानदारांकडून तीव्र विरोध करण्यात आला। पुण्यातील पिंपळे गुरव परिसरातील 2 गोदामांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती। या आगीमध्ये गोदाम पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे। गणेश नाईकांनी पुन्हा स्वगृही परत यावं, भाजपमध्ये राहून त्यांना लढाई लढता येणार नाही असा प्रेमाचा सल्ला खासदार संजय राऊतांनी वनमंत्री गणेश नाईकांना दिलाय। महायुतीतील नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर राऊतांनी हा प्रेमाचा सल्ला देऊ केलाय। उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सरकारकडे 700 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे। शहरी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रकल्पासाठी निधीचा वापर होणार आहे। त्यामुळे पुणे शहर आणि ग्रामीण भागातील विकास कामांना वेग मिळणार आहे। भिवंडीमध्ये महापौर पदावरून 2 गटामध्ये विभागलेले भाजप नगरसेवक पुन्हा एकत्र आलेत। भाजपचे सर्व नगरसेवक मतभेद विसरून बैठकीत एकत्र आले। उद्या त्यांची महापौर पदासाठी जुळवाजुळव कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सर्वजण एकत्र होतो आज आणि उद्याही एकत्र राहणार असं आमदार महेश चौघुले यांनी म्हटलंय। जळगाव महापालिकेतील विशेष सभेमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्याकडून स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। स्थायी समिती सदस्यांमध्ये भाजपचे 10, शिवसेनेचे 5 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 अशा 16 सदस्यांचा समावेश आहे। वाशिम जिल्ह्यातील 163 ग्रामपंचायतींचा 5 वर्षांचा कार्यकाळ 15 फेब्रुवारीला संपलाय। कार्यकाळ संपल्यानंतर ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश शासनाने दिलेत, मात्र या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर सुनावणी करत उच्च न्यायालयानं प्रशासक नियुक्तीला 17 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तारांची पाठराखण केली। अब्दुल सत्तार देशभक्त आणि राष्ट्रभक्त असल्याचं सांगत गोमूत्र शिंपडण्याचं कृत्य योग्य नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। अब्दुल सत्तारांच्या मंदिरातील दर्शनावर आक्षेप घेत काही तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं होतं, त्यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। शिवाजी महाराजांचं टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवरायांसोबत केली नाही। माझं विधान तोडफोड करून दाखवण्यात आलं आणि भाजपनं माझ्या विधानाचा विपर्यास केला असा आरोप हर्षवर्धन सकपाळांनी केलाय। सरकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज किंवा टिपू सुलतान यांचे फोटो लावण्यात काही हरकत नसल्याचे ते म्हणाले। तसंच आपल्याला धमक्या येत असल्याचा दावा सुद्धा हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेला आहे। मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनामध्ये लावलेल्या टिपू सुलतानाच्या फोटोवरून सध्या गदारोळ माजलाय। यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली आहे। हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात। इतकी भयान परिस्थिती आहे तरीही हिंदू जागाच होत नाही असं शरद पोंक्षे म्हणाले। टिपू सुलतानच्या उदात्तीकरणावरून आता राजकारण तापलंय। भाजपकडून राजकीय फायद्यासाठी टिपूचा गौरव केला जात असल्याचा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय।
भाजपला लक्ष करत असताना सामनातून टिपूप्रेमी मुसलमानांनाही कानपिचक्या देण्यात आलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना चुकीची असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. शिवरायांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं असं म्हणत राऊतांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उत्तर दिलंय. शिर्डीच्या श्रीरामपूरमध्ये भाजपनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा निषेध नोंदवला. यावेळेला हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. शिवाजी महाराजांची टिपू सुलतानची तुलना केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेला सपकाळांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. धुळे शहरात भाजप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळेला भाजप पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. शिक्षकांचा टीईटी विरोधी ठराव मंजूर करण्यात आलाय. राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे वार्षिक अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये 1000हून अधिक शिक्षकांनी उपस्थित राहून संघटनेची ताकद व एकजूट अधोरेखित केली आहे. LLB 3 वर्ष अभ्यासक्रमाला यंदाही विद्यार्थ्यांनी पसंती दिली. आतापर्यंत तब्बल 62,500 विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 3 वर्ष LLB अभ्यासक्रमासह BEd, MEd आणि BPEdच्या CET प्रवेश नोंदणीला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचं करण्यात आलंय. संत सेवालाल महाराजांचं सामाजिक कार्य, नैतिकता, व्यसनमुक्ती, परिश्रमामुळे महाविद्यालयाला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 12वी परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरण उघडकीला आल्यानंतर प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी 5 केंद्र संचालक, 2 सहाय्यक केंद्र संचालक आणि 14 पर्यवेक्षक अशा एकूण 21 कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस उपशिक्षण संचालकांकडे केली आहे. RTE प्रवेशासाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होती आहे. पालकांना 10 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अफगाणिस्ताननं अखेर T20 विश्वचषक स्पर्धेत विजयाचं खातं उघडलंय. विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप डी मध्ये अफगाणिस्ताननं UAEवर मात केली आहे. UAEनं प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी अफगाणिस्तानसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अफगाणिस्ताननं 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खाननं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट करिअरमध्ये अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. राशिदनं आंतरराष्ट्रीय T20 करिअरमध्ये 700 गडी बाद करण्याचा टप्पा पार केलाय. राशिद आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय जगभरातील अनेक T20 स्पर्धा खेळतो, जिथं त्यानं आपल्या फिरकीच्या जादूवर अनेक गडी टिपलेले आहेत. राशिदनं 512 T20 सामन्यांमध्ये 700 गडी बाद केलेत. आंबेगावातील चांडोली गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पावरून वादंग निर्माण झालाय. अवादा कंपनीकडून ग्रामपंचायतीची 2 हेक्टर जमिनीची परवानगी घेण्यात आली. मात्र प्रत्यक्षात तब्बल 12 हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.